नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण टाकाऊपासून टिकाऊ भाजी बनवणार आहोत, ते सुद्धा खूप पौष्टिक असणार आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहून कळलंच असेल की मी कशाबद्दल बोलत आहे। हे टरबुजाची सालं आहेत। आता उन्हाळा सुरू झालाय, सर्वांच्या घरी टरबूज आणले जातात, पण काय होतं टरबुजामध्ये जो लालसर भाग असतो आपण फक्त तोच खातो आणि तो पांढरा भाग असतो तो फेकून देतो। पण बऱ्याच लोकांना माहीतच नाहीये की टरबुजाच्या लालसर भागापेक्षा पांढरा भाग जास्त पौष्टिक असतो। याच्यामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन ए आणि बी असतं। याला काहीच चव नसते म्हणून आपण याला फेकून देतो, पण या भाजीत जे मसाले आपण टाकू त्या चवीची भाजी बनते। आपण जर यामध्ये गरम मसाला घातला तर ही भाजी तिखट मसालेदार बनते, तसंच चाट मसाला घातला तर चटपटीत बनते। चला तर मग आता याची भाजी कशी बनवायची ते पाहूया। सर्वात आधी या टरबुजाच्या सालाचा जो काळसर भाग आहे तो काढून घेऊया। हा जो काळसर भाग आहे तो खूप कडक असतो आणि शिजायला खूप जड जातो, त्यामुळे हा काळसर भाग काढून टाकायचा। हा काळसर भाग काढायला पिलरने जर अवघड जात असेल तर तुम्ही चाकूचा सुद्धा उपयोग करू शकता। चला तर मग सर्व काळसर भाग काढून झाला आहे। आता याला आपण एकसारख्या आकाराच्या फोडी करून घेऊया। इथे तुम्ही कुठल्याही आकाराच्या फोडी करू शकता, पण शिजायला थोडंसं सोपं जातं, त्यामुळे एकसारख्या आकाराच्या शक्यतो फोडी करायच्या। तुम्ही पाहू शकता फोडी तयार आहेत आणि एकसारख्या आकाराच्या सुद्धा झाल्यात। आणि जो हा लालसर भाग मी थोडा थोडा ठेवलाय तो असाच ठेवायचा आहे, कारण ही भाजी शिजवायला आपण जास्त पाणी वापरणार नाही आहोत। या लालसर भागामध्ये जे पाणी असतं त्या पाण्यावरच ही भाजी शिजवून घेणार आहोत। आणि अजून एक, या लालसर भागामुळे थोडासा या भाजीला गोडसर चव येते, त्यामुळे सुद्धा हा लालसर भाग मी थोडासा शिल्लक ठेवलाय। फोडी करून झाल्यानंतर एका कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल घ्यायचे। या भाजीला तुम्ही साध्या तेलापेक्षा मोहरीचं तेल सुद्धा वापरलं तर चालेल किंवा तूपही वापरलं तरी सुद्धा चालेल। तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायचे। आता मोहरी छान तडतडली आहे। आता यामध्ये मी 1 चमचा पांढरे तीळ घालते। आता हे पांढरे तीळ सुद्धा छान तडतडू द्यायचे। तीळ सुद्धा छान फुलले आहेत। आता यानंतर 1 चमचा बारीक वाटून घेतलेला लसूण घालायचे आणि लसूण छान लालसर होईपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यात मी 1 हिरवी मिरची कट करून घालते। इथे तुम्ही 1 हिरवी मिरची उभी कट करून सुद्धा घालू शकता। चला तर मग लसूण आणि मिरची छान तळली गेली आहे। आता यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा कट करून घालते। आता हा कांदा जास्त लालसर करून घ्यायचा नाहीये, हलकासा कच्चा राहील इथपर्यंत आपल्याला तो तळून घ्यायचा आहे। आता यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायचे आणि परत एकदा हे छान तळून घ्यायचे। चला तर मग कांदा छान तळला आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये मसाले घालण्याची वेळ आली आहे। सर्वात आधी इथे मी चवीपुरतं मीठ घालते। त्यानंतर लाल मिरची 1 चमचा आणि धने पावडर 1 चमचा घालून आता ही भाजी छान मिक्स करून घ्यायचं। या भाजीत मी जास्त मसाले घालत नाहीये, साधी आणि सोपी भाजी बनवणार आहे। जगभरातले मसाले घालून या भाजीला कॉम्प्लिकेटेड अजिबात बनवणार नाहीये। चला तर मग मसाले परतून तयार आहेत। याचा सुवास सुद्धा खूप छान दरवळतोय। याच्यामध्ये पाणी घालणार नाही आहोत, त्यामुळे लगेचच मसाले करपण्याच्या अगोदर आपण फोडी घालूयात। ही भाजी जास्त वेळ शिजवायची गरज लागत नाही, अगदी 5-10 मिनिटातच ही भाजी तयार होते। याच्यात भरपूर पाणी सुद्धा घालायची गरज नाहीये, यामध्ये भरपूर पाणी असतं, त्यामुळे याच्याच पाण्यावर ही भाजी शिजली जाते। पण जर तुम्हाला ही भाजी रस्सा बनवायची असेल तर तुम्ही मात्र यामध्ये पाणी घालू शकता। पण आता ही भाजी मी तोंडी लावण्यासाठी चटणी जशी बनवतात किंवा साईड डिश जशी बनवतात तशी बनवते, त्यामुळे मी यामध्ये पाणी बिलकुल वापरणार नाहीये। तुम्ही पाहू शकता फोडी छान मिक्स झाल्यानंतर ह्या भाजीला खूप छान कलर आलाय आणि खूप टेस्टी सुद्धा बनते। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे मी ही भाजी तोंडी लावण्यासाठी बनवते।
तर तुम्हाला जर ही चपाती बरोबर खायची असेल तर यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालू शकता। शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे सुद्धा ही भाजी खूप चविष्ट लागते। आता ही भाजी साधारणतः 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेणार आहे। 5 मिनिटं झाले आहेत, तुम्ही पाहू शकता भाजी छान शिजली सुद्धा आहे। ही भाजी अजिबात तळाला चिटकत नाही, यामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे आपण पाणी घालण्याची गरज नाही। जर तुम्हाला ही भाजी रस्सा बनवायची असेल तर टरबुजाचा थोडासा भाग तुम्ही मिक्सरमध्ये काढून ते गोड पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता, त्यामुळे सुद्धा ही भाजी खूप तिखट आणि गोड चवीची होते आणि खूप टेस्टी लागते। आता मला सांगा, हे टाकाऊपासून टिकाऊ भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। आता यावर थोडीशी कोथिंबीर टाकून परत एकदा मिक्स करूया। तुम्ही पाहू शकता भाजीला खूप छान कलर आलाय, त्याचबरोबर चवदार सुद्धा तेवढीच बनली आहे आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे ही भाजी खूप पौष्टिक आहे। त्यामुळे ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि आता ही प्लेटमध्ये सर्व करूया। चला तर मग माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर।